वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजप सारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. शासकीय कंत्राटदार जे आहेत त्यांनी परत एकदा काम थांबवलेलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काम सुरू होतं त्याची डेडलाईन 1 तारखेपर्यंत होती, पण आता ती पूर्ण होणार नाही असं दिसतंय. आणि 150 कोटी जे मागच्या वर्षीचे शिल्लक होते फक्त 20 कोटी रिलीज केले आणि त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण. नाही, द्यायला पैसे कुठे आहेत? बंगले बनवायला पैसे आहेत, बंगल्यांना 5 स्टार हॉटेल सारखं बनवायला पैसे आहेत, पण कंत्राटदारांना पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही, आत्महत्या करतायत कंत्राटदार. आता काम कशाला करतील? थोडे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं आणि मग त्याला 5%, 2%, 10% असे पैसे देत राहायचे. 5-5, 10-10 वर्ष जर पैसे घेतले, बँकांचं कर्ज काढून कंत्राटदारांनी काम केलंय, हात उसने घेऊन केलंय, जमीन घाण ठेवून केलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं जर निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस इतकी मोठी कामं मंजूर करून घेतली, पैसे नसताना, तिजोरीत खडखडाट असताना, आज ते भोगावं लागतंय. सगळे विभाग मिळून जवळपास 1 लाख कोटीचे देणे आहेत.